कर्नाटकची राजधानी बंगलोरमध्ये होणार आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाने कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून डी.के. शिवकुमार यांना या अधिवेशनामध्ये आमंत्रित केलंय। मात्र हे अधिवेशन भाजप पुरस्कृत असून आपण काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या या अधिवेशनात जाऊ नये अशी विनंती महाराष्ट्रातील एका काँग्रेसच्या मोठ्या ओबीसी नेत्यांनी डी.के. शिवकुमार यांना केल्याची माहिती पुढे आली आहे। यावरती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाड यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। सुद्धा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाड आहे। काही नेत्यांनी डी.के. शिवकुमार यांची भेट घेतलेली आहे। मी घेतली असेल, त्याच्यामध्ये काही गैर नाही, मी काही गैर समजत नाही। परंतु एक तुम्हाला सांगू शकतो की राष्ट्रीय ओबीसी महासंघ मी सुरुवातीपासून सांगत असतो की ही एक NGO आहे आणि या आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघामध्ये सर्वच पक्षाचे लोक आहेत। काँग्रेसचे आहे, BJPचे आहे, शिवसेनेचे आहे, राष्ट्रवादीचे आहे। कुण्या एका पक्षाच्या विचारधारेशी राष्ट्रीय ओबीसी महासंघ बांधलेला नाही आहे आणि त्या विचारधारेने आजपर्यंत आमचे 10 अधिवेशन सक्सेस झालेले। आमचं कर्तव्य होतं कर्नाटक राज्यामध्ये अधिवेशन होत आहे म्हणून त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला निमंत्रण देणे। आम्ही गेलो, सर्व पदाधिकारी, त्यांना निमंत्रण दिलं, त्यांनी स्वखुशीने ते निमंत्रण स्वीकारलं आणि आमच्या अधिवेशनाला येतो असं सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर ज्या लोकांना वाटलं असेल ते त्या ठिकाणी गेले, भेटले असतील, त्यांना सांगितलं असेल, पण येणं न येणं ते त्या मुख्यमंत्र्यांचं काम आहे। मी तुम्हाला सांगतो की या महाराष्ट्रामध्ये तसा पाहायला मिळते। जर समाज संघटित झाला तर आपल्या खुर्चीला कुठे धोका पोहोचेल ही भावना या लोकांच्या मनामध्ये असते आणि म्हणूनच कुठल्याही समाजाने संघटित होऊ नये, आपल्या संविधानिक अधिकाराची मागणी करू नये। कारण मागणी केली तर ते पूर्ण करावी लागते, ती पूर्ण करण्याची धमक याच्यामध्ये नाही आहे आणि म्हणून अशा प्रकारचे वक्तव्य आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर।